मंडळी, चला तर पुन्हा एकदा मांडूया विनोदाच्या पंचपक्वानांनी सजलेली पंगत, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, विनोदाच्या प्रांतात स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या 3 दिग्गज अभिनेत्री आज देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विनोदाची स्वतःची अशी अप्रतिम शैली असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नयनाताई आपटे, आपल्या मनमोकळ्या आणि धमाल अभिनयानं अनेक भूमिका गाजवलेल्या सविताताई मालपेकर, आणि आपल्या अद्वितीय प्रतिभेनं रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेल्या विनोद सम्राज्ञी निर्मितीताई सावंत. तुम्हा तिघींचंही आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. चला तर मंडळी, आता आपण आपल्या सकस आणि रुचकर विनोदाचा आस्वाद घेऊया. मंडळी, स्लॅपस्टिक कॉमेडीचे डॅडी पॅडी यांना मिळणार आहे एक पुरस्कार, आणि तो प्रदान करण्याच्या सोहळ्याला येत आहेत जिच्या विनोदाची नाही अन्यत्र कुठेही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साळींदर डांबर गोळ्या प्रस्तुत MH मराठी अवॉर्ड मध्ये. आपण वळूयात आपल्या पुढील पुरस्काराकडे. तर MH प्रस्तुत आपला पुढील पुरस्कार आहे विशेष योगदान पुरस्कार, आणि या वर्षीचा विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते अभिनेते पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांना जोरदार टाळ्या. पॅडी दादा, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि पॅडी दादांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते 70च्या दशकातील मादक कलाकारा विशाखा सुभेदारा. माफ करा, विशाखा सुभेदार ताई यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ताई, या. पॅडी पॅडी, अरे असू दे, तू इथे कसा? पुरस्कार मला जाहीर झालाय. अभिनंदन अभिनंदन पॅडी, बापरे मोठा झालास रे बाबा. खरंच ऐतिहासिक क्षण आहे हा. म्हणजे पॅडी दादा ज्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विशाखाताईंचा उल्लेख करत असतात, त्याच विशाखाताईंच्या हस्ते पॅडी दादांचा सत्कार होतोय. वा वा वा. पॅडी, काय रे, कसा आहे? किती वर्षांनी दिसतोयस रे पॅड्या. जसा होतास तसाच. बापरे, काही बदल नाही ग याच्यात. मानपत्र. हो, हे घ्या ताई, हे मानपत्र आपल्याला बाई. वा पॅड्या, मानपत्र रे, हे छान आहे नाही? हे डिझाईन पण सुंदर आहे. वा वा, हे घे. वा, बघू तरी काय लिहिलंय पॅडी. ताई, वाचायचं नाही, द्यायचंय. हो का? हो, द्यायचं. मग द्या की, मी आहे इथे उभी, द्या ना. ताई, तुम्हाला त्यांना द्यायचंय. हा, मग थांबते, त्यांना सांगा ना मला द्यायला. ताई ताई ताई, तुम्ही मला द्यायचं मानपत्र. अगं बाई, हो का? लक्षातच नाही आलं माझ्या, विसरायला होतं ग हल्ली. ये रे पॅड्या, ये. वा वा, जोरदार टाळ्या. तरी काय लिहिलंय मला? अरे वाचू दे रे, वाचू दे वाचू दे. बाई, कामगार विभागात ज्याचे बालपण गेले असा आपला लाडका पॅडी पाहिल. तसाच आहेस रे, किती कष्ट केलेस रे राजा. हा विनोदाच्या परंपरेतलं एक पोवळ रत्न. बापरे, कोवळच आहेस रे अजून, पोहर. जसा तसा काही बदल नाही पॅड्या. किती सुंदर रे पॅड्या. पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. बापरे, छान. पुढे काय लिहिलंय? पॅडीजी. बाई, पॅडीजी. पॅड्या, ए पॅडीजी, एवढा मोठा झाला रे तू पॅड्या. बापरे, आमच्याकडे असं पॅडीजी वगैरे आम्ही सहकलाकारांना म्हणायचो नाही, माहितीये का? आता बाई हल्ली पशाजी, मक्याजी असं म्हणतात बाई. आम्ही काही असं बोलायचो ना, आम्ही आपलं काय रे पॅड्या, कसं आहे
काय रे पशा कसं आहे हो ताई अहो ताई असं म्हणायचं बाई. आता हल्ली मुलांची पॅड निघाली. नाही नाही ते जी म्हणजे कसं असेल माहिती का ताई, माझ्या वडिलांचं नाव गोविंद आहे ना, त्याचा तो जी असेल. मानपत्र थांबा हे बघ, पॅडी जी कांबळे हो रे. आपण 50 सिनेमे आणि 29 नाटकात. ए बापरे पॅड्या 50 कसे रे? 50.5 ना रे. 50.5 हा कुठला आकडा? अरे तो सिनेमा नाही का तू दुबईला जाऊन केला होता? दुबईचा सिनेमा म्हणून नाचला होता. कसा नाचला होतास रे? एकदा दाखव ना रे इथे नको सगळे आता मला बक्षीस दाखव रे पॅड्या. ताई म्हणतात तर करून जा. तुम्ही काय ताई म्हणता? मग ताईला नाही बरं एक मिनिट. ए दुबईचा सिनेमा करायला असाच लवचिक आहेस रे अजून पॅड्या तू. तसाच असं दुबईचा सिनेमा म्हणत नाचत दुबईला गेला. आणि दुबईला गेल्यावर प्रोड्युसरचे पैसे संपले. जाऊ दे ना ताई आता. जाऊच दिलं नाही त्या अरबाने तुला. तिथेच थांबून घेतलं. भांडी घासा, लाद्या पुसा, सगळं 6 महिने होताच ना रे दुबई. नंतर पेपर मध्ये फोटो आला होता चड्डी बन्यांवर. मला परत बोलवा. जाऊ दे ना आता. ते झाला का रे तो सिनेमा रिलीज झाला? नाही ना, पूर्णच नाही होऊ शकला तो. रिलीज कसा होणार? नाही का झालं ना, जुन्या आठवणी झाल्या का? आता नको सगळ्यांसमोर इकडे पुरस्कार. ताई आपल्याला खूप जुन्या आठवणी सांगतायत. ताई आपण पटकन पॅडी दादांना पुरस्कार देऊया. द्या हे मानपत्र प्रदान करताय. जोरदार टाळ्या प्रेक्षक. हे काय लिहिलंय रे इकडे? काय ग तुझं नाव काय? माझं नाव रसिका आहे. रसिका. अगं बाई तू पण सिनेमात काम करतेस का ग? हो ताई. हो मी नाही बघितला ग तुझा सिनेमा. एक पण सिनेमा नाही बघितला. हो पॅडी तुला आठवतं का सिनेमात काम मागायला तू स्टुडिओच्या बाहेर सारखा यायचा. ताई मला काम द्या, ताई मला काम द्या. आठवतं तुला? मग डिरेक्टरच्या पुढ्यात मी पॅडीला असा उभा केला. म्हटलं हे बघा ह्याला काम द्या. तर त्याला पासिंगचं काम मिळालं. तिथेही नापास झाला ग. तिथेही चुकला गधडा. ताई अपयश हे येतच असतं ना. आणि आपण म्हणतो ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्या काळी त्यांनी अपयश पचवलं म्हणून आता हे यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर. आणखीन काय बोलू? ताई पहिलाच दिवस होता ना. पहिलाच दिवस होता. पॅडी दादा यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर आहे. ताई मानपत्र द्या. यशाचं शिखर म्हणजे अगं पहिल्याच दिवशी तब्बल 7 वेळा पासिंग केलं त्याने. बापरे. म्हणजे काय झालं पहिल्याच पासिंगला पडला. दिग्दर्शकाला वाटलं बाई कॉमेडी झाली म्हणून त्याने 7 वेळा त्याला परत पाडला. सगळ्या युनिट मध्ये माहितीये का पडेल नट असं म्हणत होते ना तुला म्हणत होते की नाही? पडेल नट म्हणत होते. पण मी नवखा होतो ना तेव्हा, त्याच्यामुळे ते सगळं असं होतं. सारखा पहिला दिवस तर कॅमेऱ्यातच बघे बरं का पॅड्या. आहे बघ मी तुला सांगते, नटाने कॅमेऱ्यात बघायचं नसतं, सहकलाकाराच्या डोळ्यात बघायचं असतं. कॅमेरा त्याचं काम करत असतो, आपण कॅमेऱ्यात बघायचं नाही. बरोबर. तेव्हा नवीन होतो ना ताई मी. आता त्याच्यानंतर मी 50 सिनेमे केले, त्यासाठी हा पुरस्कार मला मिळतोय. मला पुरस्कार हा 50 सिनेमे केले. मी नाही बघितले. एकही सिनेमा नाही बघितला. काय गव असेल ना
ना तरच सिनेमा बघायला जाते, नाही तर नाही जात. हल्लीचे सिनेमे फार बाई उथळ असतात, बघवत नाही. पोस्टर बघितलं ना तरी असं वाटतं बाई का जावं या सिनेमांना. मी नाहीच जात ग सिनेमा. हरकत नाही. माझे सगळे सिनेमे पण ताड्या, तुझा सिनेमा बघायची वेळ आली होती माझ्यावर, म्हणजे योग आला होता बरं का. ऍड बघितली पेपर मध्ये, म्हटलं अरे बापरे आपल्या पॅड्याचा सिनेमा लागलाय, शुक्रवारची जाहिरात आली, जायला हवं. मी गेले होते बरं का. म्हटलं बाई पॅडी आपला असा कॅमेरा समोर थरथरणारा नट मोठ्या पडद्यावर कसं काम करतोय म्हणून बघायला गेले होते पॅड्या. गेले तिथे रांगेत उभी राहील तो शो कॅन्सलच झाला रे. गर्दीच नव्हती सिनेमाला. काय झालं असेल, तुम्ही ऑड डेला ऑड शोला वगैरे गेला असेल, कधीतरी होतं असं बुकिंगचं गोंधळ. नाही पण मी जाहिरात बघितली, नंतर जाहिरात पण नाही आली रे. हा तो सिनेमा गंडला असेल माझा. पडला रे तो सिनेमा. मानपत्र देताय ना, सगळे प्रेक्षक खोळंबलेत, पॅडी सर वाट बघताय. हल्ली ना विस्मरण होतं. हरकत नाही, गप्पा मारत बसली तर गप्पाच मारत. हरकत नाही, द्या ना मानपत्र द्या. बाकीचे पुरस्कार पण द्यायचे. आपण पटापट गप्पा न मारता प्रेक्षक हो ताई पुरस्कार देतील. पॅडी दादांना जोरदार टाळ्या होतात. थांब तू जरा पॅड्या, ते तुझं नाटक होतं बघ, गेला दादूस कुंदीकडे. नाही अशा नावाचं नाटक नव्हतं ते. गेला दादूस कुणीकडे, आणि ते नाटक काय काम करायचं असतं त्याच्यात तू. त्या नाटकात काय भयानक काम करतो सांगते. 4 पात्र तो सादर करायचा माहितीये का. दरवेळेस वेगवेगळी पात्र घेऊन एंट्री करायचा तो. बापरे, आणि काय आवाज, अशा आवाजात तो आवाज ताई असं काहीतरी करायचा. तेच सांगतोय ताई, तो अरुण कदम. हा त्याचं नाटक होतं ते गेला दादूस कुणीकडे. त्यात मी नव्हतो. तू नव्हतं? मी नव्हतो त्यात. अगं मग त्याला बोलवा, त्याचा सत्कार करा अरुण कदमाचा. त्यानं उत्तम काम केलं होतं नाटकात. त्याला का देणार तुम्ही सत्कार? अरे हा मानपत्र मला जाहीर झालंय ना, मला द्या ना तुम्ही. नाही रे पॅड्या, तू तर त्या नाटकात पण काम केलं नव्हतं, मग तुला बक्षीस कसं? ताई नाटकासाठी नाही जाहीर झालंय हे बक्षीस. हे चूक आहे. मी तुझ्या ओळखीची म्हणून तू बक्षीस नाही घ्यायचं. तसं नाही, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी त्यांना पुरस्कार मिळतोय ना. द्या ना पुरस्कार. मला जाहीर झालाय. त्याची कुठली कारकीर्द? अरुण कदमांना बोलवा, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. त्यानं उत्तम काम अरे केलं. त्याला का मिळेल हा पुरस्कार? मला जाहीर झालेला आहे, मला द्या तो पुरस्कार. नाही रे पॅड्या, याला कसं पुरस्कार द्यायचा? हे असं घ्यायचं आणि असं द्यायचा. हे बघा असं धरा. आणि मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या. असं. धन्यवाद. हो ताई, नको आता फोटो नको पॅड्या. मला माझा एक पुरस्कार. वा, अतिशय रंजक होता हा पुरस्कार सोहळा. मजा आली. प्रसादा. अफलातून फार मजा आली. वंडरफुल कॅरेक्टर पकडलं होतं तुम्ही दोघांनी. विशाखा काय बेरिंग होतं, अफलातून बेरिंग होतं. अफलातून. पॅड्या तुझं म्हण अफलातून. रसिका फार गोड दिसतेस आणि फार गोड केलंस. प्रत्येक वेळेला तू ती फ्रेम धरायला जात होतास आणि तू पडत होतास. खरं तर त्याच्यात तोचपणा येण्याची दाट शक्यता होती, पण एकदाही तसं झालं नाही. प्रत्येक वेळेला तू फ्रेम पकडायला जात होतास, पडत होतास, आणि प्रत्येक वेळेला आम्हाला तेवढंच हसायला होत होतं. पॅड्या वंडरफुल. आय विश की तुम्ही दोघं ज्या बाईच्या तालमीत घडलात त्या समोर बसली आहे. आय विश की लवकर तो क्षण यावा ज्या क्षणी तुम्हाला दोघांना खूप मोठा पुरस्कार निर्मितीच्या हातून मिळावा आणि त्या सोहळ्याचा अँकरिंग मी करावा. असं लवकर पण विश यू ऑल द बेस्ट. त्याआधी आत्ता मला इथे तुम्हा दोघांना मिठी मारायची. मला सगळ्यात आधी विशाख, हे तुझी एंट्री जी आहे ती बघूनच मी अशी खुश झाले की ती एक 70च्या काळातली अभिनेत्री आहे, पण तिच्या त्या बटा ज्या काही तू काढल्यास ना, वा क्या बात आहे. म्हणजे मला खूप आनंद होतो तुम्ही तेव्हा म्हणजे माझ्याबरोबर काम केलेली तुम्ही सगळी मंडळी जेव्हा असे बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपलं कॅरेक्टर फुलवत नेता तेव्हा खूप आनंद होतो मला. छोट्या छोट्या गोष्टींचा मध्ये तुझा जो आवाज जातो, ज्या पद्धतीने तू करतो, ठीक आहे कॉमेडीसाठी ते छान आहे, पण ते कॅरेक्टर म्हणून पण वापरलं गेलं. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे
मला असं वाटतं तुम्हालाही आठवत असेल किंवा सम्या तुलाही आठवत असेल की जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना प्रत्येक वेळेला हेच सांगितलेलं आहे, ते कॅरेक्टर प्ले करा, त्यातून काय कॉमेडी निर्माण होईल ती काय प्रेक्षकांनी घ्यायची तो त्यांचा भाग, तुम्ही ते कॅरेक्टर प्ले करा. आणि मला खूप आनंद होतो हल्ली की तुम्ही ते तशी कॅरेक्टर्स प्ले करता. खूप छान करता तुम्ही सगळेजण. हाऊ स्वीट इज दॅट. थँक्यू सो मच. मंडळी, हास्य महारथी समीर चौघले निघालेत शूटिंगला आणि त्यांना त्यांच्या इप्सित स्थळी पोहोचवणार आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. त्यांचं जोरदार स्वागत करूया. हॅलो, हा वंड्या. नाही ते मॅडमचीच वाट बघतोय. ते मॅडमना पुण्याला घेऊन जायचं ना भाड्यात. कोण मॅडम म्हणजे सुपरस्टार सई तामणकर मॅडम. हा, जरा पुण्याला त्यांनी माझी गाडी बुक केली पुण्याला जायला. नाही हाय, त्यांच्याकडे गाडी आहे. काय माहिती बाबा, त्यांची इच्छा असेल माझ्यावर प्रवास करायची. चल बोले बाकी काय. हा, फोटो पाठवतो ना. हो म्हणजे काय, फोटो मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो फोटो. हो ठीक आहे ओके. प्रसादा लय खुश आहे. कोण येणार होतं गाडीत? सई तामणकर मॅडम स्वतः बुक केली आहे. असंच पाहिजे तुला. नाही म्हटलं रोज तुम्ही सहन करता, एक दिवस आम्ही सहन करूया. एंट्री मॅन. बापरे. एक्सक्यूज मी. हा, ते वेट क्लाउड प्रोडक्शननी गाडी हीच बुक केली आहे का? हा. चला जाऊया. अरे कुठं? हा, कुठं? पुण्याला. नाही तुमची कुठली तरी वेगळी गाडी बुक असेल. ही नाही, तिकडे नाही, दुसरी. वेगळी कशी असेल? हे बघा मेसेज काय दिलाय, प्रोडक्शनने मेसेज दिलाय. काय? MHJ143 गाडीचा नंबर तोच आहे. बघू. हीच गाडी आहे. हा काय? हा, हा. हीच आहे. येस. अरे, हे पण येणार आहे सोबत. म्हणजे नाही काय नाही, जाऊया ना. जाऊया ना म्हणजे? नाही, जाऊया. हा. मला वाटलं मी आणि सई दोघंच आपलं. काय नाही काय ना, बसा हो तुम्ही, बसा. एकटेच तुम्हाला काय, बसा. हे जरा मागे घ्या नंतर. हा बसा. कुठं राहिली? ओ हा, एक्सक्यूज मी, काय नाव काय तुमचं? माझं हा, दौलतराव. कुणाची बघताय? अहो निघूया, थांबा. एवढं काय, आपण दोघंच नाही आहेत, सई मॅडम पण येत आहेत. त्या आल्या की आपण निघूया तिघा. हो. अच्छा, तुमचं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे. सई मॅडम आहेत ना, सई तामणकर, ती वेगळ्या गाडीने जाते. मी एकटा या गाडीने येतोय. चला. काय झालं काय? एवढं काय? सई मॅडम दुसऱ्या गाडीने गेल्या. हो. म्हणजे त्या आता माझ्यासोबत नाही येणार आहे? नाही येणार आहे, मी आहे ना सोबत. फक्त तुम्हीच? मी आहे. काय प्रॉब्लेम काय? मी एकटा आहे. अरे ही केवढी रिॲक्शन आहे? मी सोबत येतोय म्हटल्यावर एवढा मूड गेलाय तुमचा? अरे काय? ओ हॅलो, काय? मला सांगितलेलं सई मॅडम येणार आहेत आणि डायरेक्ट हे आलं. आता हे आलं म्हणजे काय? हे आलं म्हणजे काय? एक मिनिट, मला कोणी नेऊ शकत नाही? नाही तसं नाही. हा, मी नेतो. नाही नेतो म्हणण्या. हे दिस इज नॉट फेअर. नेतो. सूर मला आवडलेला नाही तुमचा. सुधारा तू जरा. काय आहे? सई मॅडम येणार म्हणून एवढा तयार झालो. अरे एवढा?
अरे हे अरे एवढं कोणी तयार होतं का सही येणार आहे म्हणून? 2000चे कपडे घेतलेले सई मॅडम येणार पडू. अरे पण हे अरे जास्त होते तुमचं. हॅलो अरे नाही. हॅलो हॅलो हे बघा तुम्ही इनडायरेक्टली माझ्या समोर रुबाबदार दिसव खोटी खोटी मिशी घेतली विकत. याचं काय करू आता? अरे एक मिनिट हो दौलतराव एक मिनिट. हे दिस इज सो रॉंग. हा कोण दौलतराव? तुम्ही दौलत आहात ना? बाबू हलका. अरे तू बाबू हलका ते सई मॅडमना आवडतं दौलतराव नाव म्हणून मी दौलतराव ठेवलं. बाबू हलका आहे मी. अरे एवढं कोणी करतं का? एवढं काय सई मॅम काय म्हणजे मला काय कळतच नाहीये. मी मी येणार. माझ्या मित्रांना सांगितलेलं सई मॅडम बरोबरचे फोटो पाठवतो. आता ह्यांच्यावर काय काढायचे फोटो आता मला. ए बाय डायरेक्ट कसं बोलतो रे तू? हे तू डायरेक्ट नाही बोलायचं. हे बघ हे दिस इज नॉट फेअर. तू नेतोस ना ऍक्टर्स ना असं डायरेक्ट तोंडावर नाही बघा. बोलू मी शकत तू. सॉरी साहेब म्हणजे तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. मी मनातल्या मनात बोलतो ते ऐकायला येतं बाहेर एवढंच आहे. ऐकायला येतं म्हणजे तुम्ही वाईट वाटू नका घेऊ नका. एवढं काय त्यात सोडून द्या ना. तुम्ही लक्ष देऊ नका. पण मुळात सहीसाठी एवढं काय करायचं? एवढं काय करायचंय? हे पण हे घालायचं मिशी लावून एवढं काय करायचंय? आम्ही आहोत फॅन. नाही मुद्दा नाही, असं मी आहे फॅन. एकदम हार्डकोर फॅन आहे. सई मॅडमचा मी एकदम हार्डकोर फॅन आहे. आम्हाला ते जुसबी बिसबीची अपेक्षा नाही. पण काय बाबा एक थोडक्यात की बाबा वा किती छान स्टेरिंगवर हात पकडलाय हो. वा एवढं बोललं तरी अरे वा किती छान ब्रेक मारताय हो. एवढं बोललं तरी मन भरतं. एवढं बाकी काय. अरे मग मी पण बोलतो ना किती छान स्टेरिंगवर हात पकडलाय, किती छान क्लच दाबलाय. मी बोलतो ना. काय प्रॉब्लेम आहे? तुमच्याने काय होणार? जाऊ दे सोडून द्या. हे तू हे नेणार आहे की नाही मला सांग रे. हे शाण्या नेतो ना. नेतो बस. नेतोय का? मग ने गपचूप नेऊया. ने ना मग. नेतो बसा बसा. हा इच्छा नसली म्हणून काय आलं नेऊया ना आपण. इच्छा एक इच्छा नसली म्हणजे काय? इच्छा नसली म्हणजे काय? त्या बॅगेची पण इच्छा नाही. ती पडली तिकडे बघा आता. पडू दे ती. कळलं ना? मला सांग इच्छा नाही म्हणजे काय? पैसे घेतोस ना त्याचे? नाही एक मिनिट थांबा. तुम्ही थांबा. हे बघ पैसा इकडे बघा. एक मिनिट पैसे घेतोस ना तू? पैशांचं सांगू नका. का पैशाचं काय? पैशांचं काय? काय? मी तुम्हाला 100 रुपये देतो. चालत जा पुण्याला. मी कशाला जाऊ पुण्याला चालत? मी देतो ना 100 रुपये. अरे मग माझं काम हे पुण्याला मी कशाला चालत जाऊ? मी देतो ना पैसे 100 अरे रुपये. पण प्रश्न पैशाचा नाही यार. पैशाचा माज कुणाला दाखवतो यार? तेच बोलतोय पैशांचं सांगू नाही नका नाही मला. पैसा प्रश्न पैशाचाच नाहीये. कळलं का? तुझं काम आहे ते. प्रश्न पैशाचा नाहीये. हे बघा पैशांचं बोलू नका तुम्हाला आधीच. एक मिनिट प्रश्न पैशाचा नाहीये. कळलं ना? हे फर्स्ट हे नाहीये तिकडे हे म्हणून बोलवलंय सेलिब्रिटी म्हणून. हे बरोबर नाही हॅलो. तुमचं सांगून ठेवतोय. हा हा बंड्या. हा नाही रे हे चुकीचं आहे अत्यंत. हा सई मॅडम ना आलंय. सई मॅडम टकलं आलंय माझी सोबत. चूक नाही. टकलू आहे कोणतरी काय माहिती. नाही बोलतो. अरे तू डायरेक्ट मुळात डायरेक्ट कसा बोलतो? ऐक ना मी बंड्या तुला करतो नंतर. लय कावायला लागलं निवडून करतो नंतर. एक मिनिट यार तुमचं काय चाललंय? तू हा सई मॅडम नाही म्हणून आता पुण्यापर्यंत सुनावणार का तुम्ही मला? टकलू आला म्हणून. ज्या व्यक्तीसाठी आपण एवढं केलंय ती नाही आली म्हटलं होतं ना प्रॉब्लेम. एवढं काय जातो मूड. अरे पण एवढा मूड जावा इतका फालतू सेलिब्रिटी नाहीये मी. अरे आहे सई मॅडम आहे बाबा की बाबा त्यांचा एक ऑरा आहे सई मॅडम. मी नाही म्हणतोय का? सई मॅडम आल्यावर लोक माय गॉड सई तामणकर असं म्हणतात. मी पण आल्यावर समीर जगले असं नाही म्हणत. पण मी पण आल्यावर ये समीर जगले असं म्हणतात. अरे मी तुझ्या गाडीत बसलेलो आहे म्हटल्यावर बाहेर कोणी आल्यावर कोण आहे अंदर? अरे ये थू असं काचवर थुकत नाही कोणी. नाही हे चुकीचं आहे यार. हे दिस इज अन इन्सल्ट यार. मला बोलायला पाहिजे यार. हे तू एक काम कर. तुला माहिती का मी कोण आहे? हा तू मोबाईल मध्ये फोटो काढ आणि तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक. तुला कळेल मी कोण आहे. नाही, मला नाही. नाही काढ ना. मी खरं सांगतो नाही मी तुला. काढायचं, जाऊ दे. ऐक तू फोटो काढ. मूड गेला हो, नको, जाऊ दे आता. प्लीज काढ ना. ऐक ना प्लीज. नको नाही काढायचं मला फोटो. हे बघ नको मला नाही काढायचं फोटो. अरे यार नको असं ना. काय नशीब आहे माझं यार. हा पहिला सेलिब्रिटी असेल जो दुसऱ्याला सांगते काढ फोटो तुमच्या व्हॉट्सअपच्या यार माझ्या बाबतीत काय असं होतं मला काय कळत नाही यार. नेहमी असं होतं. एक मिनिट हे काम करे हे आपण फोटो काढूया. नाही काढायचं. नाही मी तुला पाठवतो नंतर. नाही ऐक ना. काढायचं मला. अरे काढ इकडे इकडे हा थांबा तुझा नंबर सांग.
नाही मी नाही नंबर देणार. नंबर सांग ना. नाही नंबर नाही अरे देणार. नंबर सांग तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक ना तू, तुला कळेल ना मी कोण आहे ते. घ्या घ्या हा. 9999 हा. 889. आणि हे बघा ऐका, आता तुम्ही नंबर घेतलाय, हा. उगाच रात्री अपरात्री मला गुड नाईट सर, गुड मॉर्निंग सर असं मेसेज पाठवू नका. मी ब्लॉक करेन तुम्हाला, लगेच ब्लॉक करेन. अरे मी कशाला पाठवू रे तुला अशा मी कशाला पाठवू असे मेसेज तुला. हे बाय तुझा नंबर दे. हे बघ पाठवला, हे घे. अब आला तुला, घे 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 तू घे. तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक, आता कळेल मी कोण आहे ते. टाकलाय काय म्हणून नो ना आम्ही जस्ट टाक टाक ते. हो. हा आला मी बोललो. आले मेसेज आले. अरे हो ओळखतो तुम्हाला लोक. हे काय, हा मी ओळखतो याला, हा दत्तू मोरेच्या शो मधला ऍक्टर आहे. ओळखतात हो तुम्हाला, ओळखतात लोक. एक मिनिट, हा कोण आहे? विराज जगताप कोण आहे? हा, एक आहे काम करतो आमच्या. हा एक आला मेसेज, हा विराज जगतापच्या स्किट मध्ये असतो. मला ए दादा ना, हा मस्त ओळख. हा मी बोललो ना तुला. हा तोच ऍक्टर आहे जो ब्राऊन कलरची डोअर फ्रेम आहे त्या शो मधला ऍक्टर आहे. ब्राऊन कलरची डोअर फ्रेम मधला शो. ब्राऊन कलरची डोअर फ्रेम सुद्धा पॉप्युलर आहे, पण समीर चौगुले कोण आहे हे कोणाला माहित नाही आहे. हे माझं आज जे काही मी 28 वर्ष कमवलेलं ते आहे. बसा तुम्ही बसा. एवढी मला बघायचं तो मेसेज बघायचा डोअर, मला मेसेज बघायचा डोअर फ्रेमचा. मी डिलीट केला तो. कसा डिलीट केला असेल तो? डिलीट केला मी. सगळं ठरवून करताय तुम्ही. नाही ओळखतो तुम्ही. हे तुम्ही सगळं बसा. ना प्लॅनिंग आहे तुमचं. हा. गाडीत बसा तुम्ही, गाडीत बसा. डिलीट टाक. मी घेतो, गाडीत बसा. बसा गाडी. आज तक ये नहीं हुआ हमारे साथ, समझा ना. हा बघा, हा अजून एक मेसेज आलाय. हा. ते फोनवर मराठीचा आग्रह धरतात आणि इथे जाणून बुजून हिंदी बोलतात, तो ऍक्टर ना. हा बघा इथे. एवढ्यात बनवलंस ना रे. दिस इज सो रॉंग यार. हॅलो सुप्रिया. अरे अरे काय अँटिक पाठवलं यार ड्रायव्हर इकडे. हां नाही नाही दिस इज नॉट फेअर यार. मी पण सेलिब्रिटी आहे यार. उद्धट बोलतो माझ्याशी यार तो. अजून गाडी सुरू व्हायची आहे. हां मग पापणीला लावतो नाही तोपर्यंत तुमचा कॉल टाईम येईल. मग तिथे सेटवर आला डायरेक्टर म्हणून की आता तुमचा संध्याकाळी सीन आहे. मी कोण आहे? नाही नाही लगेच डायरेक्टरला नको सांगू. ऐका हे आपण तर अनेक वर्ष मी मित्रमैत्रीण आम्ही हां तुला आता माहिती आहे मी. अरे मग आपलं तर एकदम कामाच्या बाबतीत. हां अरे जस्ट एक म्हणजे काय बोलणार ना कुणाकडे बोलणार ना आपण असं आहे ना. हां चल बाकी अरे कसं आलं शूटिंग. अरे मी एवढा एक्सायटेड आहे. हां हो हां हां चल चल. खूप झालं चल खूप झालं तुझं. चल लवकर चल ना बाबा गाडी सुरू कर ना. मगाच चालू केली गाडी. ही गाडी मगाशी सुरू केली म्हणजे अरे, कधी? केवढी स्लो चालली आहे ही गाडी. हा तो स्पीड जरा 35 ला लॉक केलाय. बाकी काय 35 ला लॉक केलायस तू स्पीड. मी कधी पोहोचू? 5 वाढदिवस होतील माझे पुण्यापर्यंत. अरे चल ना बाबा लवकर जाऊ. अरे नाही रे बाबा एवढ्या स्लो नाही रे बाबा. अरे अरे टकल्या तुझ्या बापाला जाऊन सांगे. यू आर सो फनी. अरे तो ओव्हरटेक करून गेला धावत धावत. असा आडवा गेला क्षणभरही त्याला वाटलं नाही ही गाडी त्याला उडवेल. खूप झाला चल खूप झाला आता चल. हे काय उभं आहे ऍक्सिलेटर वर. अरे मग आता काय करायचं ह्याचं. जाणार हो, पोचू अरे आपण. कधी जाणार बाबा. आपण तो माझा आहे. हाय तुमचा तो माझा आहे. हॅलो हॅलो सर बोला बोला सर. हा सम्या हा आता ना सरळ घरी जा. आम्हाला इथे दुसरा आर्टिस्ट मिळालाय जो खूप वक्तशीर आहे, पॅडी कांबळे म्हणून. हा? तुला काढलाय फिल्म मधून युटर्न मारायचा, सरळ घरी जायचं. अरे ऐक ना नाही नाही, फोन हॅलो, पण नाही. हॅलो, ऐक ना, निघायचं. नाही रे माझं नाही करायचं हे काय? सुसाट परफॉर्मन्स. पुढं कधी येऊच नाही असं वाटत होतं. लई मज्जा आली. सई मस्त होता परफॉर्मन्स.
या मंचाची खासियत अशी आहे की या मंचावर आपलं नाव जरी आलं तरी कॉलर टाईट होते. माझी झाली आहे. मला खूप मजा आली माझं नाव ऐकून आणि खूप दिवसांनी दौलतराव भेटले पुन्हा. 2 आवडत्या व्यक्ती, 2 आवडते कलाकार समोर असल्यावर प्रेक्षकांचं जे होतं तेच माझं झालं. जुगलबंदी बघितल्याचा फील आला. समीरदा आउटस्टँडिंग रिॲक्शन्स, फारच मजा आली. भावा मस्त, सुंदर. सुरुवातीला जो बदल होता, खट 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 खट, तू जे सगळं तुझं रूप बदलून टाकलंस त्याची खूपच जास्त मजा आली. आणि विराजची छोटीशी एंट्री होती पण त्याच्यात पण त्यांनी खूप गंमत केली. मस्त झाला परफॉर्मन्स आणि तुम्हाला दोघांना सतत बघायला खूप आवडेल. सही आहे. प्रसादा. वा, बहारदार. माझा एक जेन्युइन प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या टी शर्टला पण आणि जॅकेटला पण दोन्हीला कॉलर नाही, त्यामुळे काय करू मला कळत नाही. पण हरकत नाही. वंडरफुल, फार मजा आली. असं वाटलं की एक शेर आला, त्याच्यासमोर दुसरा शेर आला आणि स्किटची गझल कधी झाली कळलंच नाही. खरोखरच हा हायवे आणि हा प्रवास 35 काय 10च्या स्पीडनी का होईना चालू राहावा आणि त्यातल्या गमती आम्हाला बघायला मिळालं असंच वाटत होतं. वंडरफुल, फार मजा आली. काय एनर्जी होती दोघांची पण आणि ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच यार, खुशखुशीत परफॉर्मन्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत स्त्री पार्टी अभिनेत्यांच्या घरी. बघूया तिथे काय धमाल चालली आहे. तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. मन हृदयाने नीती ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे. प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी. कांता नाही मी बोलत आता. कैदाशीने मेली, आली आली माझ्यासमोर चेटकिळी सारखी. तरी मी तुला सांगत होते की मला तुझं तोंडच बघायचं नाही. तरी आली, मनहूस कुठली, आली माझ्यासमोर उभी राहिली. आई, चहा घेणार का, पाणी घेणार का, कळत नाही, नकोय मला. सांगते ना जा इथून म्हणून. जा, निघून जा इथून माझ्या समोरून. पप्पानू, ओ पप्पानू, अहो डोक्यात नारळ नाही ना तुझ्या. अगं माझी अक्कल तुझ्या डोक्यात येत कशी नाही. किती वेळा तुला सांगितलं जा म्हणून. जा इथनं, जा, निघून जा. काय चाललंय, काय काय बराच काय मिळाल्या. काय आलं. अरे नाटकाची तालीम चालू आहे ना. अरे काय इथं तालीम चालू असेल तू आतमध्ये काय गेलेला. बायको ते काय ते बायकोला भेटायला बघा होते आपल्या बायकोच्या मांग पुढे करतो असता. बायकोचा बैल आहेस बैल. अरे जरा कुठं सोलुलुकी सुरू झाली तर लगेच गेला आतमध्ये बायकोला भेटायला. अरे बायकोचा बैल झाला, तुझा बायकोच्या माग पुढे नाचतोय, बाकी काही नाही. ऐकते मी सगळं आतून, कळलं ना. आणि ऐका सासरे बुवा, माझ्या बाबांनी ना मला खूप चांगले संस्कार दिलेत. हे असं घर फोडीचे संस्कार नाही दिलेत मला. वा ग वा. आणि एक मिनिट, काय तुम्हाला किती वेळा सांगितलं हे असं नका फिरत जाऊ. कसं वाटतं ते. वा 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 वा. खाऊल्या मांजरी कुठली. बाबा हे बघा, आत्ता बॅग उचलन आणि कात्रजला
निघून जाईन हा मी. चल, जा, निघून जा जा जा. ओ बाबा काय- हो काय रे? आज आपला नाटकाचा प्रयोग हवा ना. मग आपल्या नाटकाची तालीम करायची आहे. मग हा तुला काय लागेल नको हा, मग बसा बसा बस तालीम करूया. हे तालीम करूया नीट माहिती रात्री प्रयोग आहे. आणि तुझ्या बायकोला सांग 2 कोप चाय टाकायला. मुळात ते चाय नसतं, चहा असतो. आणि ते कोप नसतं, कप असतं. काय असतं? कप. कप. मला अक्कल शिकवू नको हा. एवढा वातास ना त्या फुटक्या कपातनं दूध पियासास. हिथं हागायला बसायचं. अरे दिवसभर नागडा फिरायचा. बाबा नुसता करुगोटा दिसत आता पण असा वार घाललेला. एक दिवस असाच गेला त्या जंगलात. त्या बाबलीच्या जालीत अडकला. कुठून कुठून काट काढले तर माझ्या हे सांगायची गरज आहे का? नाहीतर काय. लोकांना कळायला नको काय असता बापासमोर मी जेशी बाबा मारतो. आपलं नाटक तालीम करायची ना बाबा आपल्याला हा. नाटकाची. थांबा ना जरा मग तुम्ही. माझा आता मला बघ 2 कोप चाय टाकायला सांग तिला. हे बघा ना जाऊ देत. अहो तुम्ही कपातून चहा घेणार? हो हो मी कपातूनच चहा घेणार. कशात चाय घेणार? नाही चाय कशात नाही घेणार. अहो कॉपातून तर कॉपातून घेतो चाय, पण तुम्ही माझ्या कॉपू नका. जा कपातून चहा घेऊन ये. त्यांच्या कॉपातून मी चहा पितो. चला तालीमीला सुरू करूया. चला चला. ए शिवा तू आमच्यासोबत नाटकाची तालीम कर. हा 1 मिनिट. माझ्याकडे अजिबात वेळ नाही असल्या निरर्थक गोष्टींसाठी. ऐकलंस काय बोलली ती? अरे आपल्या पंजापासून चालत आलेली परंपरेला ती निरर्थक बोलली आहे. हो बोलले. काय चुकीचं बोलले सासरे बुवा? चुकीचं म्हणजे? दिवसभर एकतर तुम्ही दोघं रिहर्सलला बाहेर असता. हे आले नाही की ह्याचा हात घेऊन तुम्ही घेऊन जाता यांना रिहर्सलला. रात्रभर मी इथे वाट बघत असते. येईल माझा राजकुमार होऊन अबलक घोड्यावर स्वार. आणि हे रात्री आले की माझ्यासमोर साडी सोडत असतात. कसा सुखाचा संसार होईल माझा? तिथे नदीवर गेल्यावर बायका आपल्या नवऱ्याचे कुर्ते धुतायत, लेंगे धुतायत, पोरांच्या चड्ड्या धुतायत. आणि मी माझी साडी धुते, ह्याची साडी धुते, ह्यांची साडी धुते, हिचा परकर धुते आणि ह्यांचा परकर धुतय. पण मी परकल घालीतच नाही. अगं मी चटणी पट्टीनी चड्डीवर मी नऊवारी साडी नेसतो का ना. मला परकलची काय गरज आहे? आपलं काय बोलायचं बोलते. त्याचं काय कौतुक सांगताय बाबा? हे बघा बाबा तुम्ही ते प्रयोग करा, नाटक करा, माझा काही आक्षेप नाहीये त्याच्यावर. पण ना ते झाल्यावर तुमचा मेकअप, ते कपडे तिथेच काढून येत जा ना. छान अशी पॅन्ट शर्ट घालून येत जा. पण हे असं नाही करत. रात्री ना दमून घरी आल्यावर हे तसेच जेवतात त्याच कपड्यात झोपतात आणि सकाळी दारात त्याच कपड्यात मिश्री घासत बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत असतात काय हो आज आहे ना नांदिवली तिट्यावर प्रयोग यवा पोरा बाळांका घेऊन. नाही ते लोक विचारतात ना कुठात प्रयोग तर सांगावं लागतं का ना काही जमाले. आणि आमच्या कलेला तू काही कमी समजू नको. मी नाही समजत आहे कलेला तुमच्या. आणि त्या गोष्टीबद्दल माझं म्हणणंच नाहीये. पण हा जो आहे ना सॉरी हा जो आहे ना तो तुमच्यावरच गेलाय. हा पण ह्याने स्त्री पात्र करू नये म्हणून मी याला दाढी वाढवायला सांगितली. तर हा दाढीतच दमयंती करेल, कुसुम करेल, पुष्पा करेल. मी काय करू? आणि लोक पण आपली इकडे हिट आहेत ना एवढी, त्यांना दाढीतलीच दमयंती आवडते. खरी बाई स्टेजवर परफॉर्म करायला गेली की प्रेक्षक आपले चेतवतात. ते बोलतात हे बाई दाढी नाही काय मजाच येणार नाही. गे बाई म्हणजे जाऊन दाढी लावतोस वाईच. या सगळ्याचा कंटाळा आलाय मला. हे सगळं रोज रोज होणार असेल ना तर दत्तात्रय मी हे घर सोडून चालले. ऐक ना मला खूप कंटाळा आलाय. नाही तुझं सगळं बरोबर आहे पण काय झालंय म्हणजे ह्याची आईच गेल्यापासून आमच्या घरात बाई माणूस कोण नाही ना काय समजलं. आणि कसं म्हणजे आम्ही साडी नेसली ना दिवसभर म्हणजे कसं अशी भूमिका आतनं संचारते का नाही सवय होऊन जाते भूमिकेचे बोलून. पण माझ्या लक्षात आलेलं आहे काय आहे बघ हा दत्तू आहे का नाही तालीम करताना साडी नेसणार नाही झालं मी पण नेसणार नाही. रात्री प्रयोग असं तेव्हा मी साडी नेसून प्रयोग करू काय समजलीस. आणि उद्या सकाळ बसणार बघ चेड्डीवर बसणार आणि मशीन राईत बसणार काय समजले. मी पण चड्डी घालतो. पण मी काय म्हणतो
काय आहे, आज नाटकाचा प्रयोग आहे ना. मी काय म्हणतो आता म्हणजे एवढ्या ह्या कपड्यावर आम्हाला जरा तालीम करू दे ना. तर प्लीज म्हणजे कसं म्हणजे आम्हाला सवय करा practice. करा 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 तुम्ही नाही सुधारणार आहात. तुम्हाला जे हवं ते करा. मला अजिबात हाक मारायचा नाही. आता ये मी काय नको जर बाहेर झालं. नाही मी बोलत नाता नाही मी बोलत नाही मी बोलत नाता नाही मी बोलत मन हृदया. वा वा, बहारदार परफॉर्मन्स. खूप वेगळा विषय होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं आणि तुम्ही किती गोड दिसताय मोरे, अस्सल सौंदर्यवती, खूप छान. बघा दर्दी हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा छान होता. हा प्रयोग छान होता असं म्हणायला लागेल. एक वेगळा प्रयोग करून पाहिलात तुम्ही आणि तो खूप सुंदररित्या सादर केलात. शिवाली खूप छान. प्रभाकर खूप छान दिसतोयस. याआधी तू या वेशात आलायस पण आजचा रूप तुझं काही और आहे, काही वेगळेपण आहे त्याच्यात, पण तो छान आहे. खूप खूप गोडवा आहे त्या कॅरेक्टरमध्ये. मजा आली खूप. दत्तू क्लीन शेव्ड असताना साडी नेसणं आणि त्याच्यात येऊन परफॉर्म करणं अवघडच असतं, पण तरी त्यातल्या त्यात आत्ता तू दिसतोयस त्या मानाने ते जरा सोपं आहे. पण भरपूर वाढलेली दाढी ठेवून साडी नेसून येणं आणि तरीसुद्धा ते बिभत्स न वाटून देणं हे प्रचंड अवघड आहे आणि ते तू आज केलंस. वा 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 वा, छान होता हा प्रयत्न आणि मला खूप आवडला. व्हेरी नाईस. सविताताई तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स. अप्रतिम, खूप छान. प्रभाकर तुम्ही तिघांनी काय जे केलेत ना फारच सुंदर आणि खरंच खूप गोड करताय रे तुम्ही सगळेजण. खूप छान. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू ताई. नैनाताई तुमच्याकडे येते. आम्हाला तुमच्याकडून काही 4 ओळी ऐकायला मिळालं तर किती मजा येईल. प्लीज ताई. वा वा वा. नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा विनयहीन वदता नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा नाथा नाथा. मंडळी कालचा आणि आजचा भाग खूप खास होता कारण या 2 भागांमध्ये आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाल्या होत्या आपल्या 3 लाडक्या दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री. थँक्यू सो मच आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्हा तिघींना इथे बोलवलं आहे. आत्तापर्यंत खरंच पुरुष कलाकार खूप छान छान कॉमेडी करायचे, वेगवेगळ्या पद्धतीची कॉमेडी करत होते. पण आत्ता आपल्या बायकांनासुद्धा आपल्या मुलींनासुद्धा खूप छान पद्धतीने कॉमेडी हाताळता येते हे बघून मला खूप आनंद होतो. म्हणजे एक समजा नैनाताई असतील किंवा अगदीच कॉमेडी न म्हणता मी तर म्हणेन की रीमा लागूनीसुद्धा फार सुंदर कॉमेडी केलेली होती. वंदना गुप्तेसुद्धा फार सुंदर कॉमेडी करते. त्या सगळ्यांनी जो पायंडा घालून दिलेला आहे त्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होतो आहे आत्ताच्या या मुलींना. आणि तुम्ही खूप सुदैवी आहात की तुम्हाला त्या स्टेप्स त्या बायकांनी चढून गेल्यानंतर त्या उरलेल्या स्टेप्स तुम्हाला पार करता आल्या आणि खूप छान पद्धतीने तुमचं आता सगळ्यांचं चाललेलं आहे. एकच माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा महिला पुढे जातो तेव्हा आपण कायम एक लक्षात ठेवायला हवं की आपल्या पाठीशी पुरुष असतात. फार पूर्वीचं उदाहरण तर आपले कर्वे सावित्रीबाई फुलेंचे फुले म्हणजे त्यांनी आपल्या बायकांना पुढे केलं नसतं. आपल्या बायकांना जर त्यांनी तो शिक्षणाचा पायंडा घालून दिला नसता तर कदाचित त्यासुद्धा हे करू शकला नसत्या. तर मला असं वाटतं की पुरुष तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी. इथे ह्या अखंड टीमच्या पाठीशी 2 सचिन आहेत. त्यामुळे हे आपण ऑलवेज लक्षात ठेवूया की आपण जेव्हा कधी स्त्री शक्तीचा
उदो उदो करतो तेव्हा आपण लक्षात ठेवूया की पुरुषही आपल्याबरोबर आपल्या साथीने आपल्याबरोबर असतात. वेल साईड. वा वा. निर्मितीताई, तुम्ही इथल्या अभिनेत्रींचा आजवरचा प्रवास अगदी जवळून पाहिलाय. त्याचप्रमाणे तुम्ही दोघींनी देखील तुमच्या दोघींबरोबर काम करण्याचं भाग्य इथल्या काही जणींना लाभलेलं आहे. तर तुमच्या नंतरच्या या पिढींमधल्या या अभिनेत्री तुमच्याकडून खूप काही शिकलेल्या आहेत, शिकत आहेत. आणि म्हणूनच तुम्ही आजपर्यंत तुमच्या कलेच्या माध्यमातून आम्हाला जे काही दिलं आहे, रसिकांना जे काही दिलं आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी त्यांना इथे पाचारण करणार आहे. अर्थातच इथल्या काही अभिनेत्री आहेत त्या अतिशय अनुभवी आहेत, काही अगदीच नवीन पिढीतल्या नवीन अभिनेत्री आहेत. पण या सर्वांसाठीच तुम्ही आदर्श आहात. आणि म्हणूनच आज त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट आणि एक मानपत्र अर्पण करू इच्छितो. सुनेहा. आणि ते मानपत्र असं आहे, तुम्ही आपल्या अभिनयानं रसिकांना नेहमीच मंत्रमुग्ध केलंय. विनोदाच्या नभांगणात आपलं अढळ स्थान निर्माण झालंय. नवोदित विनोदवीरांसाठी तर आपण एक वस्तुपाठच आहात. आपल्या या लखलखत्या कार्यकर्तृत्वाला महाराष्ट्राची हास्य जत्रा विनम्र अभिवादन करत आहे. चला तर मंडळी, या सन्मान सोहळ्याला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि सोनी मराठीकडून आम्ही अत्यंत कृतज्ञतापूर्वक ही भेट आणि हे मानपत्र तुम्हाला अर्पण करत आहोत. पुनश्च खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात आणि खूप धमाल मजा केलीत आणि आम्हाला आमचं खूप कौतुक केलं आणि आम्हाला खूप इन्स्पायर केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतोय आणि आता भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. कारण या आठवड्यापासून आता आपण आठवड्यातून 4दा भेटतोय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.